नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आरटीए अंतर्गत 2025-26 अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या अर्ज प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना कोणते कागदपत्रे लागतील किंवा कोणत्या सूचना या ठिकाणी पाळणं आवश्यक आहे, जेणेकरून आपला अर्ज नंतर बाद होणार नाही. या काय सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. तर चला, एका आरटीए अंतर्गत जी कागदपत्रे आहे, पडताळणी प्रक्रिया आहे, कशी राबवली जाते याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. तर चला, विलंब न करता अर्ज करताना कोणती काळजी घ्यायची, कोणते कागदपत्रे कोणासाठी लागणार याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तर चला, आपण डायरेक्ट स्क्रीनवर जाऊ आणि जे काय आरटीओ विभागानं जे सूचना पत्रक जारी केलं आहे त्या पत्रकाच्या माध्यमातूनच समजून घेण्याचा प्रयत्न करू. कसा अर्ज करायचा, या ठिकाणी कोण पात्र असणार, अपात्रतेचे काय अटी आहेत, या सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता या ठिकाणी त्या आरटीओ विभागानं जे पत्र जारी केलेलं आहे, आता हे पत्र तुम्हाला जर पाहिजे असेल या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला जे काय पहिला टॅब या ठिकाणी दिसतोय, नोटिफिकेशन आरटी 25% रिझर्वेशन, यावरती क्लिक करायचं आणि यावरती क्लिक करून सन 2025-26 शैक्षणिक वर्षाच्या आरटीए अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना जे काय 13 जानेवारी 2025 रोजी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. या प्रमाणपत्रावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे ओपन होईल. हे ओपन झाल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, हे जे पत्र आहे हे 13 जानेवारी 2025 रोजी जारी करण्यात आलं. यामध्ये विषय काय दिलेला या ठिकाणी पाहून घ्या. 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुधारित ज्या काय सूचना आहेत त्या सूचनाचं हे परिपत्रक जारी केलेलं आहे. हे आता हे 6 पेजेसचं आहे, परंतु या ठिकाणी ज्या काय महत्त्वाच्या सूचना तुमच्यासाठी आहेत त्या आपण या ठिकाणी सर्व पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि समजून घेण्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आता या ठिकाणी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना, आता ज्या काय मार्गदर्शक सूचना आहेत, हे जे अर्ज करायचं आहे ते अर्ज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता studentmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपल्याला अर्ज करायचा. आता याची जी काय संकेतस्थळाची जी लिंक आहे, लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून देखील अर्जाच्या ठिकाणी येऊ शकता. अर्जाबाबत जरी आपल्याला काही शंका असतील, काही समस्या असतील, अर्ज कसा भरायचा याबद्दल जर आपल्या काही मनात शंका असतील, कमेंटच्या माध्यमातून विचारा किंवा या ठिकाणी कमेंटमध्ये अर्ज कसा भरायचा याबद्दल कमेंट करा. दुसरा व्हिडिओ आपल्याला अर्ज कसा भरायचा याबद्दलचा दिला जाईल. या ठिकाणी फक्त आपण पात्रतेबाबत आणि जे काय सूचना निर्गमित केल्या आहेत त्याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, आर्थिक वर्षामध्ये पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या आर्थिक दुर्बल घटकामध्ये समावेश होतो. त्या पालकांचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये आहे किंवा 1 लाख रुपयाच्या आतमध्ये आहे, तेच पालक या ठिकाणी अर्ज करू शकतात. 1 लाख रुपयाच्या पुढे जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्ही यामध्ये पात्र नाहीत. आता त्यानंतर हे 1 लाखाची उत्पन्नाची अट आहे, ही अट फक्त ईडब्ल्यूएस म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला आणि सर्वसाधारण घटकाला, या दोनच घटकांना या ठिकाणी लागू होते. बाकीच्यांना उत्पन्नाची अट लागू होत नाही, हे लक्षात असू द्या. बाकी जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभक्त जमाती जे जे काही नावं दिसत आहेत त्यांना कोणालाही उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता लागत नाही. त्यानंतर 25% प्रवेश अंतर्गत जे का 25% प्रवेश प्रक्रिया विचारत आहे, जास्तीत जास्त तुम्ही त्या ठिकाणी 10 शाळा निवडू शकताय. आता शाळा निवडताना तुम्हाला आणखी गुगल मॅपचं जे काय अंतर आहे ते अंतर या ठिकाणी लक्षात घ्या. ते गुगल मॅपनुसार तुम्ही घराचं लोकेशन निवडताय आणि ह्या घराच्या लोकेशननुसार जे काय हवाई अंतर आहे, हवाई अंतर या ठिकाणी सुद्धा सांगितलेलं आहे. हवाई अंतर, तुम्ही रोडचं अंतर आणि हवाई अंतर यामध्ये डिफरन्स असतो, त्यामुळे हवाई अंतराच्या सहाय्याने ज्या काय शाळा आपल्या जवळील असतील त्या शाळा आपल्याला या ठिकाणी नमूद करायच्यात किंवा त्या 10 शाळा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायच्यात. आता प्रवेश प्रक्रियेबाबत विहित मुदतीतील परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी. काय अंतिम तारीख दिलेली आहे अर्ज करण्यासाठी, आता 27 जानेवारी 2025 सध्या स्थितीमध्ये तरी ती अंतिम तारीख देण्यात आलेली आहे, परंतु भविष्यात वाढेल किंवा न वाढेल याची आत्ताच आपण गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळं ज्या पालकांना या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्यांनी 27 जानेवारीच्या आधीच आपला अर्ज पूर्ण करून घेणं आवश्यक आहे. आता यानंतर या ठिकाणी ज्या का तुमच्या अडचणी असतील, काय असतील, त्या काय अडचणीमुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज सादर करा असं देखील या ठिकाणी सूचनेत दिलेलं आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेसोबत आपणास काही समस्या आल्यास आरटीए पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी मदत केंद्र दिलेलं आहे आरटीए पोर्टलवर, त्या ठिकाणावर तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता किंवा तुमच्या ज्या समस्या आहेत त्याचं त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे असं देखील यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे.
आता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरताना अचूक माहिती भरावी. आता या ठिकाणी जर तुम्ही चुकीची माहिती देत असाल, आपण मागच्या वेळेस सुद्धा चर्चा केली होती, मागच्या आरटी 2024-25 अंतर्गत देखील, जर तुम्ही चुकीची माहिती दिलेली असेल तर तुम्ही यातून कोणत्याही क्षणी ज्या वेळेस तुमचे कागदपत्र तपासणी होईल त्या क्षणी देखील आपली निवड जरी झाली तरी देखील आपण त्या ठिकाणाहून बाहेर पडू शकता. कारण वेटिंग लिस्ट जी असते, कागदपत्रांच्या अभावी जे विद्यार्थी अपात्र ठरतात त्यांच्याच जागेवर नवीन विद्यार्थ्याला संधी दिली जाते, त्याच अंतर्गत वेटिंग लिस्ट देखील निर्गमित केली जाते. आता यामध्ये ह्या झाल्या गोष्टी की आता जन्मतारखेच्या पुराव्याबाबत, आता जन्मतारखेत जो पुरावा आहे तो पुरावा ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद, रुग्णालयातील जे काय आहे शासकीय रुग्णालय त्या ठिकाणी जो हॉस्पिटलचा जो दाखला दिला जातो जन्म प्रमाणपत्र, ते देखील आपल्याला चालतं. तर अंगणवाडीचा देखील चालतो. बालवाडीतील जे काय रजिस्टर नोंदणी प्रमाणपत्र असतं ते देखील आपल्याला या ठिकाणी चालतं. आता या ठिकाणी आणखी एक सूचना दिली आहे, दाखला आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन ग्राह्य धरण्यात येईल. जर तुम्हाला या वरील प्रमाणातील कोणतंच कागदपत्र नसेल तर स्वयंनिवेदित ग्राह्य धरण्यात येईल. आता स्वयंनिवेदित म्हणजे तुम्ही एक बॉन्डवर देऊ शकता किंवा एक स्वयं घोषणापत्र देऊ शकता की माझा असा पालक आहे, त्या पालकाची जन्मतारीख आहे, सबब ही खरी असल्याबाबतचं प्रमाणपत्र देण्यात येत आहे. अशा प्रमाणात तुम्हाला स्वयंघोषित प्रमाणपत्र त्या ठिकाणी देऊ शकताय. सामाजिक वंचित जात प्रवर्गातील बालक असल्यास बालकाचे सादर करावयाचे कागदपत्र. आता तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, विभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या पालकांचा जातीचा दाखला, परस्पर जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही. म्हणजे हा जो काय जातीचा दाखला आहे तो सुद्धा ज्या अनुसूचित जाती जमातील किंवा जे आरक्षित घटकातील जे व्यक्ती असतील या ठिकाणी लागणार आहे. आता ईडब्ल्यूएस वाल्यासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र असेल तर ठीक, असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला, आपण याआधी चर्चा केली, उत्पन्नाचा दाखला देखील त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आता तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला किंवा त्या व्यतिरिक्त आणखी या ठिकाणी बघा आणखी एक मुद्दा दिलाय, पगाराचा दाखला, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा मालकाचा दावा दाखला ग्राह्य धरण्यात येईल. त्या ठिकाणी पालक काम करतो त्या ठिकाणचा जर तुम्हाला 1 लाख रुपयाच्या आतील उत्पन्न प्रमाणपत्राचा दाखला मिळत असेल किंवा सॅलरी स्लिप जर तुमची त्या प्रमाणात असेल 1 लाख रुपयाच्या आतील, ते देखील या ठिकाणी यूज करू शकता किंवा वापरू शकताय. दिव्यांग मुलासाठी ज्या काही सूचना आहेत ते या ठिकाणी पीडीएफ आहे ना, या पीडीएफची तुम्हाला खाली लिंक देतो, त्यामध्ये जेवढी माहिती दिलेली आहे ती पाहून घेऊ शकता. आता या ठिकाणी जर सर्वच माहिती आपण करत गेलो तर आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल, जास्त बोर होताल तुम्ही. त्यामुळे या ठिकाणी जे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्या आपल्याला अडचणी करणार आहेत तेच आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर अनाथ बालके जे काय आहेत त्या सूचना आहेत त्या त्यांनी पाहू शकता. त्यानंतर एचआयव्ही बाधित जे काय आहेत त्यांच्या काय लागणार, घटस्फोटित महिला पालक असल्यास काय लागणार, न्यायप्रेषित जे आहेत त्यांचे जर पाल्य या ठिकाणी अर्ज करत असेल त्यांचे लागणारे जे काय कागदपत्र आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. किंवा महिला असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा महिलेचा बालकाच्या आईच्या रहिवासी पुरावा हे या ठिकाणी देणं आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिद्धी देऊन ऑनलाईन सोडत, आता ऑनलाईन सोडत ही प्रक्रिया आता बऱ्याच पालकांना या ठिकाणी माहिती देखील की जी निवड प्रक्रिया आहे, निवड प्रक्रिया लॉटरी पद्धतीने केली जाते. तर लॉटरी पद्धतीने ते ऑनलाईनच लॉटरी असते. त्या लॉटरीच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलं जातं, काही विद्यार्थ्यांच्या ठिकाणी पास केलं जातं, हे लक्षात असू द्या. आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड होते त्यांना शाळा अलोकेट केल्या जातात, त्या ठिकाणी त्यांचे कागदपत्र परत तपासणी केली जाते आणि या कागदपत्राच्या तपासणीमध्ये जर सर्व कागदपत्रे बरोबर असतील तरच त्या ठिकाणी त्या पालकाला त्या ठिकाणचा लाभ दिला जातो, हे लक्षात असू द्या. आता जे अलॉटमेंट लेटर काय जी पुढची प्रक्रिया जी असेल ते आपण पुढच्या ह्याच्यात घेऊ. ज्यावेळेस ते अलॉटमेंट लेटरची त्याची प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस आपण त्याबद्दलची माहिती घेऊयात. सध्या त्याबद्दल आपण माहिती घेत नाहीयेत. फक्त सध्या अर्ज करण्यासाठी मी कोणत्या नियमावलीची किंवा कोणत्या जे काय अटी व नियम आहेत पालन केलं पाहिजे याची सध्या आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. आता सोडत झाल्यानंतर पडताळणी समितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगिनच्या विद्यार्थ्यांचे नावे, मोबाईल क्रमांक दिले जातील. विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांसाठी बोलवले आहे त्या पालकाकडून मूळ कागदपत्र व एक छायांकित प्रत पडताळणी प्राप्त करून घ्यावी. त्या पडताळणी समिती नेमलेली आहे त्या पडताळणी समितीकडे आपली जी मूळ कागदपत्रे आहेत ती आपल्याला घेऊन जाणं आवश्यक आहे. जर आपली निवड लॉटरी अंतर्गत निवड झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी डेट दिली जाते, एक ठिकाण असेल त्या ठिकाणी जाऊन आपल्याला आपले कागदपत्र तपासणी करून घ्यायची आहेत. आता यामध्ये
महत्वाचं अजून आपल्याला सध्या जसं आणखी एक मुद्दा महत्वाचा लक्षात घ्या, की जे कागदपत्र म्हणता, कागदपत्र कधीची लागतील, कधीची लागतील, कधी त्यामध्ये एक मूळ सूचना आहे. कागदपत्र जे आहेत तुमच्या अंतिम तारखेच्या अर्ज करण्याच्या अंतिम तारखेच्या आतीलच असावे लागतील. यानंतर जर तुम्ही कागदपत्रे जनरेट करत असाल किंवा निर्गमित करीत असाल तर ते कागदपत्र या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाहीत. लक्षात असू द्या. त्यामुळे तुमचं जे काय जात प्रमाणपत्र असेल, तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र असेल, हे सर्व प्रमाणपत्र तुमचे अंतिम तारखेच्या आतील असणे आवश्यक आहे. हे लक्षात असू द्या. त्यानंतर प्रत्यक्ष यादीमध्ये नाव आहे. आता प्रत्यक्ष यादी काय जे आहे, आता यामध्ये वेटिंग लिस्ट असतात 1 2 3 4 प्रमाणात वेगवेगळ्या लिस्ट लावल्या जातात. पहिल्या यादीमध्ये ज्यांचं सिलेक्शन होतं त्यांचे ऍडमिशन किती प्रमाणात होतात, त्यानंतर त्यांना परत एवढे ऍडमिशन कॅन्सल होतात त्यातले, पण जे अपात्र ठरतात त्यांना परत दुसरी यादी तयार केली जाते. त्या दुसऱ्या यादीमध्ये परत अपात्र होणाऱ्यासाठी तिसरी यादी तयार केली जाते. अशा प्रमाणात वरचेवर टप्प्याटप्प्याने या ठिकाणी संधी दिली जाते. आता ही जी काय माहिती होती ती आपण माहिती घेतली. एक अत्यावश्यक माहिती तुम्हाला अर्ज करण्यासाठी आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला अर्ज कसा करायचा याबद्दल जर माहिती पाहिजे असेल, भरपूर व्हिडिओ आहेत युट्यूबवर ऑलरेडी, त्यामुळे आपण त्याबद्दल व्हिडिओ बनवलेला नाही. परंतु जर तुम्हाला अर्ज कसा करायचा याचा आणखी जर व्हिडिओ पाहिजे असेल किंवा हे हवा असेल तर कमेंटच्या माध्यमातून सांगा. त्या ठिकाणी आपण दुसरा व्हिडिओ देखील त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करूयात. आता त्या पालकांनी कागदपत्राबद्दल ज्यांच्या समस्या होत्या जवळपास आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जन्माचा दाखला कोणता लागणार याबद्दलची माहिती घेतली. आता मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः देखील ती पीडीएफ एकदा वाचून पहा. त्या पीडीएफ मध्ये ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपल्या लक्षात येतील आणि त्यानुसार आपण आपल्याला पुढची कारवाई करता येईल. चला, नेहमीप्रमाणे आपलं जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर पहिली गोष्ट व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारं प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.